Hi guys, our this is today's our second topic. We can say that second subtopic from the unit number one, uh, uh, which is related to the point like prokaryotes and eukaryotes. Now, most important thing is that what are the prokaryotes? What type of prokaryotic cells which are exist in and around us? Then what are the eukaryotic cells, and which are the eukaryotic cell or eukaryotic cell based differences? Now you can see over this place introduction. I'll tell you just before going for the introduction part, or like before going for the topic, that prokaryotic and eukaryotic, these are the organisms which are like in the prokaryotic class there is only bacteria. I'll tell you very clearly. In the eukaryotic there are protozoas, there are fungi, then we can say there are algae. These are the three eukaryotic organisms. Then plants, animals, and human beings. The six organisms, or these, like we can say, these are the things which are made from eukaryotic cells. Eukaryotic cell पासून सहा वेगवेगळे organisms बनतात, जसं प्रोटोझोआ, algae, fungus, animals, plants, and human beings, isn't it? Only prokaryotic organism, that is the bacteria. बॅक्टेरिया हा एकमेव प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे, हे लक्षात ठेवायचं. इंट्रोडक्शन काय? सेल इज द स्मॉलेस्ट युनिट, इजंट इट, ऑफ लाईफ. स्मॉलेस्ट युनिट ऑफ लाईफ इज सेल. सेल हा पेशी ही कुठल्याही सजीवाचा एक स्मॉलेस्ट युनिट आहे, एक युनिट आहे. ऑल लिव्हिंग सेल बिंग एक्सेप्ट द व्हायरस आर कंपोज्ड ऑफ वन ऑर मेनी सेल्स. व्हायरस सोडला, कारण व्हायरस हा सेल कॅटेगरीमध्ये येत नाही. व्हायरस इज अ सेल्युलर एंटिटी, दो इट इज लाईव्ह इन नेचर. व्हायरस जरी जिवंत असला, सजीव असला, तरी तो त्याला डेफिनाईट सेल नाही आहे, जशी आपल्याकडे बाकीच्या प्रोकॅरियोटिक किंवा युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमकडे आहे, इजंट इट. सो व्हायरस, एक्सेप्ट व्हायरस, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कंपोज्ड ऑफ वन ऑर मेनी सेल्स. एक तर युनिसेल्युलर बॅक्टेरिया, मल्टीसेल्युलर असतील तर फंगस असेल, ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, ह्युमन बिंग असतील. सो दीज आर दी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ऑन द सायटॉलॉजिकल बेसिस, सेल्युलर the cells can be defined as basic functional unit of life. Basic functional unit आपण लाईफचं म्हणतो. The cell term is derived from Latin word first observed by the scientist named Robert Hooke in the 1665. तुम्हाला परवा दिवशी सांगितलं हिस्ट्री ऑफ मायक्रोबायोलॉजीमध्ये की रॉबर्ट हुकने पहिल्यांदा सांगितलं की 1665 की सेल नावाची गोष्ट एक्झिस्ट आहे, सगळ्यात छोटा लिव्हिंग थिंग, इजंट इट. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कंपोज्ड ऑफ वन ऑर मेनी सेल्स टू परफॉर्म देअर इंडिव्हिज्युअल फंक्शन्स. एक किंवा बहुपेशीय ऑर्गॅनिझम्स असतात. मल्टिपल सेल्स म्हणजे त्याला मल्टीसेल्युलर म्हणतो आपण त्याला. टू परफॉर्म इंडिव्हिज्युअल फंक्शन्स म्हणजे स्वतःला लागणारे सगळे फंक्शन्स करतो. ए सेल इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लाईफ विच इज एबल टू कंट्रोल परफॉर्म सेव्हरल फंक्शन्स इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एखादी पेशी सगळे काम त्याला लागणारे, स्वतःला लागणारे, आणि त्या एखाद्या मल्टीसेल्युलर ऑर्गनला लागणारे कामं करू शकते. ऑल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, दॅट इज सिंगल सेल इन्क्लुडिंग बॅक्टेरिया आणि आर्चिया. आर्चिया हा बॅक्टेरियाचाच प्रकार आहे. विच आर कंपोज्ड ऑफ सिंगल सेल आणि एक्झाम्पल ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. आणि हे प्रोकॅरियोटिक सेलचे प्रकार आहेत. All multicellular organisms many or more than one cell, including humans, which are composed of complex or many cells, are composed of eukaryotic cells. Both prokaryotic and eukaryotic cells have cytoplasm, cell membrane and genetic material in common. दोघांमध्ये ह्या गोष्टी सायटोप्लाझम, सेल मेम्ब्रेन आणि जेनेटिक मटेरियल हे कॉमन आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ह्युमन बिंग, लाईक ह्युमन बिंग इज कंपोज्ड ऑफ मल्टीसेल्युलर इन नेचर. मग ह्युमन बिंग असतील, प्लांट्स असतील आणि ॲनिमल्स असतील, इजंट, किंवा फंगससुद्धा आहेत. तर bunch of cell make tissues, bunch of tissues makes organ bunch, like different organs are organized fashions and they coordinate with each other, like brain, heart, kidney, lungs, liver, isn't it? They coordinate together, and that is the reason why we live happily and in a proper manner, isn't it? So आपण ते बघतोय. त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आर दी, प्रो मीन्स बिफोर द कॅरिओन्स, मीन्स नट ऑर केअर्ड, रेफरिंग टू द सेल ऑर न्यूक्लियस, म्हणजे सगळ्यात अगोदरच्या जन्माला आलेल्या पेशी म्हणू शकतो आपण. प्रोकॅरिओन्स आर दी ऑर्गॅनिझम्स विदाउट
सेल न्यूक्लियस. आणि दुसऱ्यात महत्त्वाची गोष्ट काय की प्रोकॅरियोटिक हे असे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये आपण काय सांगू शकतो, व्हॉट वी कॅन से absent ऑफ न्यूक्लियस, इजंट इट, absent ऑफ न्यूक्लियस. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा, इजंट इट. हे बेसिक फीचर आहे. प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटिकमधला बेसिक डिफरन्स जर काय असेल तर प्रोकॅरियोटिकमध्ये न्यूक्लियस नसतो आणि युकॅरियोटिकमध्ये न्यूक्लियस असतो. प्रोकॅरियोटिक आर द ऑर्गॅनिझम्स विदाउट सेल न्यूक्लियस और एनी अदर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स. न्यूक्लियर मेम्ब्रेन सुद्धा नसतो आणि न्यूक्लियस सुद्धा नसतो. मोस्ट प्रोकॅरियोट आर युनिसेल्युलर बट सम प्रोकॅरियोट आर मल्टीसेल्युलर. त्यातले काही प्रोकॅरियोटिक हे मल्टीसेल्युलर आहेत, पण मोस्ट म्हणजे 99% हे प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर इन नेचर आहेत. फॉर एक्झाम्पल ब्ल्यू ग्रीन अल्गी असतील, सायनोबॅक्टेरिया. आता फक्त अल्गीमधले सायनोबॅक्टेरियाज प्रोकॅरियोटिकमध्ये येतात, लक्षात घ्या. सायनोबॅक्टेरियाज, बॅक्टेरियाज आणि आर्चियाज हे सगळे प्रोकॅरियोटिकमध्ये येतात. मग याच्यामध्ये खाली दिले मायक्रोस्कोपिक व्ह्यू ऑफ प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया. इथे बॅक्टेरिया दिसतं आपल्याला, इथे इकोलाय दिसतं, इथे बॅक्टेरियल कॉलनी दिसत आहेत, ग्रुपने राहत आहेत त्या. सायनोबॅक्टेरिया आहे आणि आर्चिया आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे. ओके, नाउ लेट अस सी लाईक हाऊ प्रोकॅरियोटिक सेल्स आर डुईंग देअर रूटीन फंक्शन्स, इजंट इट. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की लाईक प्रोकॅरियोटिक सेल्स विच आर कंपोज्ड ऑफ प्रिमिटिव्हली ऑर्गनाइज्ड सायटोप्लाझम अँड न्यूक्लियस. त्यांच्यामध्ये सायटोप्लाझम अँड न्यूक्लियस ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. द न्यूक्लियर सबस्टन्सेस कंटेन is the only organism which contain either DNA or RNA. Rest all organism contain DNA and RNA, isn't it? Rest all organism contain DNA and RNA, isn't it? So do not remain isolated from or separated from cytoplasm. Isn't these genetic materials हे वेगळे राहत नाही, they are mixed in the cytoplasm. सायटोप्लाझम मध्ये मिक्स्ड असतात. कोण? DNA and RNA. कशासाठी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला सांगायची गरज आहे, कारण सायटोप्लाझममध्ये RNA जर मिक्स्ड असतील तरच प्रोटीन सिंथेसिसची प्रक्रिया होते, कारण प्रोटीन सिंथेसिस इज कॅरीड आउट इन द लिक्विड एन्व्हायरमेंट. सो दीज जेनेटिक मटेरियल्स आर मिक्स्ड इन द सायटोप्लाझम. सो विच लॅक्स ऑफ इन मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतो. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी ॲपॅरेटस किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स म्हणू शकतो, लायसोझाइम, सेंट्रिओल्स अँड मे बी एनी न्यूक्लियर मेम्ब्रेन आर कॉल्ड ॲज प्रोकॅरियोटिक सेल्स. त्याच्यामध्ये या बऱ्याचशा गोष्टी. आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फक्त न्यूक्लियस अब्सेंट आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी. कारण सी मायटोकॉन्ड्रिया इज रिक्वायर्ड बट ओनली द थिंग इज दॅट लाईक इन युकॅरियोट, आय विल टेल यू, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये जसं असतो, इजंट इट, दिस इज मायटोकॉन्ड्रिया, आणि तो किंवा आपण त्याला म्हणतो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, आणि याच्यावर अशा कलरचे थोडक्यात आपण सांगू शकतो, लाईक वी कॅन से दॅट डिफरंट कलर्ड एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आर फिक्स्ड. एम्बेडेड म्हणतो आपण, एम्बेडेड म्हणजे जाळीमध्ये विणले गेल्यासारखे, इजंट इट. सो तसा एक्झॅक्टली युकॅरियोटिक सारखा पॅटर्न मिळणार नाही, कारण इथे एकतर एक प्रॉपर सेल्युलर स्ट्रक्चर नसतं, आणि मग म्हणून दे आर सस्पेंडेड इन द, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दे आर सस्पेंडेड इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये ते सस्पेंडेड असतात. द सिम्पलेस्ट टाईप ऑफ सेल ऑफ प्रोकॅरियोटिक सेल दॅट इज बॅक्टेरिया इज द ओल्डेस्ट फॉर्म ऑफ लाईफ ऑन द अर्थ. त्यांनी काय सांगितलं, बॅक्टेरिया हा पृथ्वी तलावरचा सगळ्यात ओल्डेस्ट फॉर्मॅट ऑफ लाईफ. फॉर्म ओल्डेस्ट म्हणजे सगळ्यात जुना जिवंत असलेला प्राणी. त्याच्यानंतर युकॅरियोटिक आहे. प्रोकॅरियोट, द DNA ऑफ प्रोकॅरियोटिक सेल इज नॉट कंटेन्ड विदिन द न्यूक्लियस. त्यांचा DNA हा न्यूक्लियसमध्ये नसतो. इन्स्टेड प्रोकॅरियोटिक क्रोमोझोम्स आर फाउंड इन अ लोकलाइज्ड एरिया ऑफ द सेल कॉल्ड ॲज न्यूक्लिओइड रिजन. न्यूक्लिओइड रिजन असं म्हटलं जाते त्याला, त्यांना न्यूक्लियस नाही म्हटलं गेलं. त्यांनी काय सांगितलं, त्यांच्याकडे ट्रू न्यूक्लियस नसतो, न्यूक्लिओइड रिजन सांगितलं. दिस इज कॉल्ड एज न्यूक्लिओइड रिजन. सेंट्रल पार्ट ऑफ द सेल किंवा एका विशिष्ट ठिकाणी त्यांचा जेनेटिक मटेरियल ठेवलेलं असतं, म्हणून त्यांना न्यूक्लिओइड रिजन म्हटलं आहे. कारण की ज्या ठिकाणी DNA कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, वेअर द DNA और जेनेटिक मटेरियल ऑफ द बॅक्टेरिया हॅज बीन कॉन्सन्ट्रेटेड, that is called as nucleoid region, isn't it? So let us see what are the parts. Capsule, we all are aware that capsule म्हणजे काय, capsule is a protective layer present on the cell wall. ही जर सेल असेल तर सेलच्या वॉलच्या वरती ही कॅप्सूल असते, isn't it? आणि ही कॅप्सूल प्रोटेक्शनचं काम करते. लाईक दिस कॅप्सुलार लेअर इज देअर. देन सायटोप्लाझम विच इज देअर इनसाइड द सेल. सायटोप्लाझम हा लिक्विड एन्व्हायरमेंट असतं सेलमधलं. देन रायबोझोम्स कशासाठी असतात,
रायबोझोम्स कशासाठी असतात? फॉर द प्रोटीन सिंथेसिस. देन सेल वॉल इज ऑल्सो देअर. सेल वॉल तर आपल्याला माहितीच आहे, हा आतला सेल वॉल झाला. दिस इज सेल वॉल, इजंट इट? प्लाझ्मा मेम्ब्रेन आतल्या बाजूने असतो, एकदम फाईन लेअर असते. लक्षात घ्या मी काय सांगतोय. इन बिटवीन CM अँड PM, कॅप्सुलार मेम्ब्रेन आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन याच्यामध्ये असतो सेल वॉल. सेल वॉल याच्यामध्ये असतो काय? सेल वॉल. सेल वॉल जर कुठे असेल हे सांगायचं झालं तर आतमध्ये असतो तो प्लाझ्मा मेम्ब्रेन, बाहेर असतो तो कॅप्सूल आणि त्याच्यामध्ये असतो तो सेल वॉल. लक्षात घ्या. ओके, सो लेट अस गेट इट क्लिअर. बॅक plasma membrane and outside there is a capsule, isn't it? So capsular membrane and plasma membrane, there in between cell wall, like this will be arrangement, isn't it? Then nuclear area, nucleoid region म्हणतो आपण त्याला. Then plasmid also are there. Plasmids काय? These are the self replicating extra chromosomal DNA. What are the plasmids? Plasmids, these are the circular in nature, self replicating extra chromosomal DNAs आहेत. सर्क्युलर सेल्फ रेप्लिकेटिंग, स्वतःचं रेप्लिकेशन स्वतः करणारे एक्स्ट्रा क्रोमोझोमल आहेत. म्हणजे ह्या बाकीच्या DNA सोबत प्लास्मिडचं काही घेणं देणं नाही. हा प्लास्मिड बघा एकटाच आहे वेगळा, सर्क्युलर, म्हणजे अशा टाईपचं सर्कल आहे त्याचं, पण सर्क्युलर आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोमल आहे. हे जेनेटिक मटेरियल वेगळं आणि हा प्लास्मिडचा DNA वेगळा, इजंट इट? हे लक्षात ठेवा. देन फ्लॅजेलाज, लोकोमोशनसाठी. फ्लॅजेला कशासाठी असतात? लोकोमोशनसाठी. कॅप्सूल, सेलवॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, फिम्ब्री किंवा सिलिया म्हणतो आपण त्याला, आणि आतमध्ये असतात ते इन्क्लुजन बॉडीज. सो दिस इज द जनरलाइज्ड, वी कॅन से दॅट द स्ट्रक्चर ऑफ प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. नाउ लेट अस कम टू द यूकॅरियोटिक. ग्रीक वर्ड यू मीन्स गुड और ट्रू, कॅरी ऑन मीन्स नट और केर्नेल रेफरिंग टू द सेल न्यूक्लियस. म्हणजे काय? त्याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस असतो. लक्षात घ्या. याचा म्हणण्याचा अर्थ काय? व्हॉट इट मीन? द सेल विच कंटेन ट्रू न्यूक्लियस, द सेल विच कंटेन ट्रू न्यूक्लियस, that is called as eukaryotic cell, isn't it? Eukaryotic organisms whose cells are organized into complex structure by nucleus. This feature gives them the name eukaryotic. त्यांचे आतले सगळे ऑर्गॅनिल्स एकदम वेल डिफाइन्ड मॅनरने आतमध्ये विशिष्ट प्रकारे त्यांची अरेंजमेंट असते. जसं सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल, ऑन दी गोल्गी ॲपॅरेटस ऑल मायटोकॉन्ड्रियाज आर फिक्स्ड, राईट? से कन्सिडर दिस, isn't it? For drawing purpose I'll draw. So this is endoplasmic reticulum, right, inside the cell. And on this endoplasmic reticulum, all these circular fashion arrangement of mitochondria will be there. So mitochondria are called as powerhouse of cell, which are responsible for generation of ATPs. Whereas this arrangement of endoplasmic reticulum, which is absent in the bacteria, isn't it? ही बॅक्टेरियामध्ये अरेंजमेंट absent आहे, but which is present in the eukaryotic organism. For example, आता ह्याच्यामधले एक्झाम्पल्स काय आहेत? Animals, plants, fungi, protista, and human beings. These all comes under eukaryotic class. You can see ओरायझा सटायवा, तांदूळ. Then fish, human beings, trees, pandas, monkeys. These are the examples of eukaryotic cells, isn't it? Even though plant and animal cells, these are counted under eukaryotic cells. According to Encyclopedia Britannica, eukaryote, any cell of organism that possess clearly defined nucleus. Eukaryotic cells, we can say that possess a clearly defined nucleus. म्हणजे ज्या सेलमध्ये क्लिअरली डिफाइन्ड न्यूक्लियस असतो त्याला यूकॅरियोटिक सेल म्हणायचं. द यूकॅरियोटिक सेल हॅज अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऑल्सो. म्हणजे न्यूक्लियसच्या आजूबाजूला न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं. म्हणजे से फॉर एक्झाम्पल दिस इज न्यूक्लिअर मेम्ब्रेन. Isn't it? Then eukaryotic cell has nuclear membrane surrounds the nucleus in which well defined chromosome, that is bodies containing hereditary material, genetic material म्हणतो आपण, are located.
त्याच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल्स. युकॅरियोटिक सेल ऑल्सो कंटेन्स ऑर्गॅनेल्स. युकॅरियोटिक सेलमध्ये ऑर्गॅनेल्स सुद्धा असतात, इन्क्लुडिंग काय, मायटोकॉन्ड्रिया. कशासाठी, दॅट इज कॉल्ड एज पॉवर हाऊस ऑफ सेल, सेल्युलर एनर्जी एक्सचेंजर, सेलमधली एनर्जी एक्सचेंज करण्यासाठी किंवा प्रोड्यूस करण्यासाठी. गॉल्गी ॲपरेटस, सिक्रेटरी डिव्हाइस म्हणतो आपण त्याला. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ए कॅनल लाईक सिस्टीम मेम्ब्रेन विदिन द सेल, त्याच्यामध्ये कॅनल सिस्टीम आहे असं आपण असं म्हटलं गेलं आहे. आणि त्या गॉल्गी ॲपरेटसमध्येच आपले मायटोकॉन्ड्रिया बसलेले असतात. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल, कॅनल लाईक सिस्टीम, त्याच्यानंतर लायसोझोम्स, डायजेस्टिव्ह ॲपरेटस विदिन द सेल. लायसोझोम्स कशासाठी असतात, लायसोझाईम्स किंवा लायसोझोम्स म्हणतो ना आपण त्याला, त्याच्यामध्ये असतात लायसोझाईम्स, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स म्हणतो आपण त्याला, जे काय करतात, डायजेशनचं काम करतात इनसाइड द सेल, इजंट इट. फ्रॉम विकिपीडिया फ्री एन्सायक्लोपीडिया, ए यूकॅरियोटिक इज एनी ऑर्गॅनिझम हूज सेल कंटेन न्यूक्लियस अँड अदर ऑर्गॅनेल्स एनक्लोज्ड विदिन द मेम्ब्रेन. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे ऑर्गॅनिकल ज्याच्यामध्ये असतील ना त्या सेलला यूकॅरियोटिक सेल म्हणतात. द यूकॅरियोटिक सेल हॅव ट्रू न्यूक्लियस, दॅट इज न्यूक्लियर सबस्टन्स सच एज DNA कंटेनिंग सस्टेनेबल अँड थ्रेड लाईक क्रोमोझोम, म्हणजे थ्रेड लाईक क्रोमोझोम असतो त्याच्यामध्ये. अँड RNA रिच न्यूक्लिओलस अँड न्यूक्लिओप्लाझम. आता RNA रिच कुठे असतो, थोडक्यात काय, जेनेटिक मटेरियल कुठे असेल, वेअर द जेनेटिक मटेरियल, इट इज देअर इन द न्यूक्लियस. आणि हा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ह्याच्यामध्ये ब्ल्यू कलरचा, याच्यामध्ये तुमच्या RNA आणि जेनेटिक मटेरियल भरलेलं असतं, इजंट इट. ओके, ऑल रिमेन वेल सेपरेटेड फ्रॉम द सायटोप्लाझम, टू परफोरेटेड लिपोप्रोटीनस न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आता ह्याची जी मेम्ब्रेन बनलेली ना ह्याच्या न्यूक्लियसच्या शेजारची, सो दिस इज लिपोप्रोटीन्स मेम्ब्रेन. ही सगळी मेम्ब्रेन भरले ना, दॅट इज लिपोप्रोटीन मेम्ब्रेन. अँड ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी फिक्स असतात, कंपोज्ड कधी. प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो, सायटोप्लाझम असतो, न्यूक्लियस असतो. यूकॅरियोटिक सेल अकर्स इन मोस्ट प्लांट्स फ्रॉम अल्गी टू अँजिओस्पर्म अँड ॲनिमल्स फ्रॉम प्रोटोझोआ टू मॅमल्स. सस्तन प्राणी, सस्तन म्हणजे आपण सुद्धा त्याच्यात मॅमॅलियन्समध्येच येतो, इजंट इट. नाव लेट अस सी व्हॉट आर द कंपोजिशन. पेरॉक्सिसोम, मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी ॲपरेटस, मायक्रोफिलामेंट्स, व्हॅक्युओल्स, मायक्रोट्युब्युल्स, क्लोरोप्लास्ट. आता हे क्लोरोप्लास्ट वगैरे असते तर बाकी ह्या कॉमन सेल आहेत. क्लोरोप्लास्ट कशामध्ये असतो, प्लांट सेलमध्ये असतो. सायटोप्लाझम आहे, रायबोझोम आहे, रायबोझोमला RNA म्हणतो ना आपण, रायबोझोम्स, जेनेटिक मटेरियल प्रोटीन सिंथेसिस लागतो. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल वॉल, न्यूक्लियस आणि न्यूक्लिओलस. दी सेम वे all arranged, isn't it? So these are, we can say, eukaryotic cell. Now let us come to see the comparison between eukaryotic and prokaryotic cell. की काय असतं आणि काय नसतं. Like you will get question for 2 marks, like distinguish between eukaryotic and prokaryotic cell. So to distinguish between eukaryotic and prokaryotic, consider the most important distinction among the groups of organisms. यूकॅरियोटिक सेल कंटेन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स. मेम्ब्रेन म्हणजे एकदम फिक्स्ड असतात, ते ऑर्गॅनल्स हलत नाहीत. आता चला आपले यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम फॉर एक्झाम्पल, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स म्हणजे काय, आता आपल्याकडे समजा ह्युमन बॉडीमध्ये कसं स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये सेंटरला हार्ट आहे 2 रिबकेजच्या मध्ये, त्याच्या भोवती लंगचे रिबकेजेस आहेत, किडनीज दोन्ही साईडला आहेत, इजंट इट. सगळं काही स्ट्रक्चर्ड आहे. तसं प्रत्येक यूकॅरियोटिक सेलसुद्धा तितक्याच प्रकारे स्ट्रक्चर्ड असते. प्रत्येक गोष्टी जिथल्या तिथं बांधलेल्या असतात, माउंट्स. And such nucleolus with prokaryotic cell do not difference in the cellular structure. असतात आतमध्ये, लक्षात घ्या, कुठेही डेफिनेट स्ट्रक्चर नाही, कारण न्यूक्लियस नाही. आतमधलं जेनेटिक मटेरियल सुद्धा ज्या ठिकाणी गोळा होईल त्या ठिकाणी न्यूक्लिअर मटेरियल म्हटलं गेलं आहे, किंवा न्यूक्लियस तर नाहीच त्याच्यामध्ये. जिथं कॉन्सन्ट्रेट होईल, एखाद्या ठिकाणी जमा होईल, तिथेच त्याला न्यूक्लिअर मटेरियल म्हटलं गेलं आहे, किंवा न्यूक्लियसला ते तसं डेफिनाईट शेप नाहीच येतो बॅक्टेरियामध्ये, इजंट इट. देन प्रोकॅरियोट्स वेअर ओनली फॉर्म ऑफ लाईफ ऑन द अर्थ मिलियन्स अँड इयर्स अंटिल कॉम्प्लिकेटेड यूकॅरियोटिक सेल केम इन टू द बिईंग थ्रू द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. त्यांनी काय सांगितलं, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये तेवढे इव्होल्युशन झालेलं नाही, उत्क्रांती झालेली नाही. पण यूकॅरियोटिक सेल हॅज गॉन सिन्स फ्रॉम मिलियन इयर्स. यूकॅरियोटिक सेल अंडरगॉन सेव्हरल टाईप्स ऑफ इव्हॅल्युएशन. आणि इव्हॅल्युएशन झाले नसते तर माकडापासून माणूस तयार झाला नसता. सो लाईकवाईज स्मॉलर प्लॅन्टपासून हायर प्लॅन्ट्स तयार झाले नसते. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कंपॅरिझन इन बिटवीन प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. न्यूक्लियस प्रोकॅरियोटिकमध्ये ॲब्सेंट असतो, यूकॅरियोटिक इट इज प्रेझेंट. नंबर ऑफ क्रोमोझोम्स 1 बट नॉट ट्रू क्रोमोझोम. प्लास्मिडसुद्धा असतात, प्लास्मिडसुद्धा जेनेटिक मटेरियल आहे आणि 1 क्रोमोझोम असतो, बट ट्रू क्रोमोझोम नाही.
मोर दॅन वन क्रोमोझोम युकॅरियोटिक सेलमध्ये असतात. सेल टाईप कशी, युजली युनिसेल्युलर, युकॅरियोटिकमध्ये युजली मल्टीसेल्युलर. ट्रू मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस अब्सेंट असतो प्रोकॅरियोटिकमध्ये आणि युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. जेनेटिक रिकॉम्बिनेशन पार्शियल अनडायरेक्शनल ट्रान्सफर ऑफ DNA, पार्शियल आहे आणि अनडायरेक्शनल ट्रान्सफर ऑफ DNA. युकॅरियोटिक सेल कॅरीज मिओसिस अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स, मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं युकॅरियोटिक सेलमध्ये. बघा तुम्ही अगदी बुरशीपासून सेक्स्युअल रिप्रोडक्शन आहे. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये दे हॅव असेक्स्युअल रिप्रोडक्शन. लायसोझाइम्स अँड पेरॉक्सिसोम्स अब्सेंट असतात प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, वेअर इट इज प्रेझेंट इन युकॅरियोटिक सेल. which are present in prokaryotic cell, absent in eukaryotic cell. Absent in prokaryotic cell, present in eukaryotic cell. Mitochondria absent असतात prokaryotic मध्ये, but where they are full with mitochondria in eukaryotic cell. Cytoskeleton may be present, may be absent. cytoskeleton इकडे present असतं. DNA wrapping on the protein. आता इकडे कसं आहे, हिस्टोन प्रोटीनवर युकॅरियोटिक सेलमध्ये आपलं बघितलं ना, बंडल्स तयार होतात डीएनएचे. युकॅरियोटिक सेल रॅप देअर डीएनए अराउंड प्रोटीन कॉल्ड एज हिस्टोन. हिस्टोन प्रोटीनवर आपले डीएनए कॉईल गुंडाळले जातात. मल्टिपल प्रोटीन्स ॲक्ट टुगेदर टू फोल्ड द कंडेन्स्ड प्रोकॅरियोटिक डीएनए. तिथे वेगवेगळे प्रोटीन्स आहेत. हिस्टोन प्रोटीन हा कॉमन नाही आहे, लक्षात, वेगवेगळे प्रोटीन बॅक्टेरियामध्ये. द फोल्डेड डीएनए इज देन ऑर्गनाइज्ड इन टू व्हरायटी ऑफ कन्फॉर्मेशन्स दॅट आर सुपर कॉइल्ड अँड वूंड अराउंड टेट्रॅमर्स ऑफ HU प्रोटीन. त्यांच्याकडे असतं ते HU प्रोटीन आहे आणि आपल्याकडे आहे ते हिस्टोन प्रोटीन आहे युकॅरियोटिक सेलमध्ये. रायबोझोम्स छोटे असतात, युकॅरियोटिकमध्ये मोठे असतात. वेसिकल्स, आता रायबोझोम्स काय हे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही आता बायोलॉजीत जर आठवायचा प्रयत्न केला तर 30S आणि 60S आणि 40S आणि 70S. CS म्हणजे स्वेडबर्ग कॉन्स्टंट आहे, सेडिमेंटेशन रेटचा स्वेडबर्ग कॉन्स्टंट. आलं लक्षात. हे रायबोझोमचे सब युनिट आहेत. आणि इफ टू रायबोझोम्स कंबाईन्स टुगेदर दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटीन सिंथेसिस स्टेज, मेकॅनिकल स्टेज. हे असे दोन, एक छोटा आणि एक मोठा, आणि याच्यावर मेसेंजर RNA येऊन बसतो तुमचा आणि मेकॅनिकल स्टेज प्रोव्हाइड करतो तो प्रोटीन बायोसिंथेसिससाठी. हे आपण बघितलेलं आहे, तुम्ही अजून पण बघा. व्हॉट इज द रोल ऑफ रायबोझोम्स, इजंट इट. देन वेसिकल्स प्रेझेंट, दोन्हीकडे प्रेझेंट असतात. गोल्गी ॲपरेटस बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट इन प्लांट. युकॅरियोटिकमध्ये सुद्धा फक्त क्लोरोप्लास्ट प्लांटमध्ये आहे, माणसांमध्ये नाही, लक्षात घ्या. फ्लॅजेला सब मायक्रोस्कोपिक इन साईज, कंपोज्ड ऑफ ओनली वन फायबर. फ्लॅजेला असतो, बट इकडे मायक्रोस्कोपिक साईज. युकॅरियोटिक सेलला फ्लॅजेला असतो, मेम्ब्रेन बाउंड असतो आणि युजली अरेंज्ड इन 9 डबलेट सराउंडिंग टू द सिंगलेट. लक्षात. 9 डबलेट म्हणजे काय, त्याची अरेंजमेंट बघा. फ्लॅजेला जर कापला ना, TS घेतला आपण फ्लॅजेला, इट विल बी लाईक दिस, 9 डबलेट्स. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, किंवा इथे एक अजून जोडी असेल आणि हा सेंट्रलला सिंगलेट आहे असा. आणि ह्या ट्यूब आहेत, व्हॉट दीज आर ट्यूब्स. याच्यामध्ये फ्लॅजेलिन प्रोटीन भरलेलं असतं. फ्लॅजेलिन प्रोटीन. दिस फ्लॅजेलिन प्रोटीन इज रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन ऑफ EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, आता ही सगळी फ्लॅजेला अशी असते आणि ह्या फ्लॅजेलाचा जर सेक्शन घेतला तर तो असा दिसतो आतल्या बाजूला. आलं लक्षात. हा सेक्शन घेतला तर, कापून घेतला तर. आणि मग ह्याच्यामध्ये फ्लॅजेलिन प्रोटीन इज रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, आणि त्याच्यामुळे कॉर्क स्क्रीव लाईक ॲक्शन मिळते. आणि लिक्विड इन्व्हायरमेंटमध्ये अशा टाईपची प्रोपेलरसारखी ॲक्शन मिळाली की मग ऑर्गॅनिझम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होतो किंवा पळतो पुढे, आपण म्हणू शकतो. परमिएबिलिटी ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन नॉट प्रेझेंट आणि सिलेक्टिव्ह आहे युकॅरियोटिकमध्ये. प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट आणि त्याच्यामध्ये स्टेरॉइड्स असतात का, तर युजली बॅक्टेरियाच्या सेलमध्ये स्टेरॉइड नसतात, पण इकडे येस, प्रत्येकाच्या सेल वॉलमध्ये स्टेरॉइड्स हे असतातच. म्हणजे अर्गोस्टेरॉल, जसं फंगसचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, फंगसच्या सेलमध्ये अर्गोस्टेरॉल असतं. सेल वॉल युजली अशा वेगवेगळ्या केमिकलपासून बनलेले असतात. ओनली प्लांट सेल्स अँड फंगाय आर केमिकली सिम्पलर. आलं लक्षात. व्हॅक्युल्स प्रेझेंट, बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतात, दोन्हीकडे प्रेझेंट असतात. सेल साईज बघा, आता साईजमध्ये खूप डिफरन्स आहे.
1 to 10 मायक्रोमीटर असते सेल बॅक्टेरियाची, बट ह्युमन बिईंगची ॲनिमलची सेल 10 ते 100 मायक्रोमीटर असते. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया अँड आर्चिया, इकडे ॲनिमल्स अँड प्लांट्स. सो लेट अस कम टू द कन्क्लुडिंग रिमार्क ऑफ द टुडेज टॉपिक. आपल्या आजच्या टॉपिकचं कन्क्लुडिंग रिमार्क बघूया. फॉर सेल्युलर स्टडी जेनेटिक द नॉलेज ऑफ प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल मस्ट बी स्टडीड क्लिअरली. ते म्हणजे हे स्टडी करणं गरजेचं आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम अँड ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इन टू प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स आर डिस्टिंग्विश्ड ऑन द बेसिस ऑफ देअर सेल्युलर कॅरेक्टरिस्टिक. हे आपण बघितलं डिस्टिंग्विश बिटवीनमध्ये. फॉर एक्झाम्पल प्रोकॅरियोटिक लॅक्स द न्यूक्लियस, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स किंवा स्ट्रक्चर्स ऑफ नोन ऑर्गॅनेल्स, whereas eukaryotic cell have both nucleus and organelles. Prokaryotic and eukaryotic are similar in several ways. Both the types of cells are closed by cell membrane. त्यांच्यामध्ये सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन सेम आहे. आणि बोथ जेनेटिक मटेरियल DNA आणि RNA दोघांकडे आहे फॉर जेनेटिक इन्फॉर्मेशन. Prokaryote includes several kind of organisms such as bacteria and cyanobacteria. Eukaryote includes simple microorganisms such as fungi, protozoa and higher organisms, algae. Viruses are considered neither prokaryote nor eukaryote because they lack in characteristic of living things except the ability of replicate, which they accomplish only by living cell. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, व्हायरस ना बॅक्टेरियामध्ये येतो ना किंवा युकॅरियोटिकमध्ये येतो ना प्रोकॅरियोटिकमध्ये, त्यांच्याकडे रेप्लिकेशनची कॅपॅसिटी आहे. पण व्हायरस रेप्लिकेट कधी होतात, जेव्हा ते दुसऱ्याच्या पेशीमध्ये घुसतात. लक्षात घ्या, व्हायरस हवेमध्ये जिवंत राहत नाही. म्हणजे एक व्यक्ती शिंकला, त्याच्या नाकातून दुसऱ्याच्या नाकात गेला, त्याच्या शरीरात एंट्री मिळाली व्हायरसला, तरच व्हायरस जिवंत. जर हवेत जर तो व्हायरस पसरला असेल तर तो फार फार तर ड्रॉपलेटमध्ये असेल तर 4 तास जिवंत राहील. सिंगलेटमध्ये असेल तर तो लगेच मरून जातो 15-60 सेकंदामध्ये, 1 मिनिटामध्ये. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. ओके, आय होप दॅट इट इज क्लिअरली अंडरस्टूड टू एव्हरीवन सिन्स वी आर स्टडीइंग दिस प्रोकॅरियोटिक eukaryote from the 12th. Okay, thank you.